प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. राम 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 मुख्यमंत्री साहेब. राम राम. मी संतोष बोलतोय. झोप लागली नाही का? नाही झाली झोप? नाही होणार. कशी तुमची झोप होईल मुख्यमंत्री साहेब? तुमच्यावर सगळ्या राज्याचं संकट आहे मुख्यमंत्री साहेब. आणि काय झाले बघा, काल माझे फोटो व्हायरल झाले मारहाणीचे, आणि समजा महाराष्ट्रातून तुम्हाला फोन येत असतील. बघितलं का कसं मारले? हो, माझ्या छाताडावर लाता बुक्क्याने हाणलं, रॉडनं हाणलेले. मुख्यमंत्री साहेब अप्पा कसं मारले बघा मला. मुख्यमंत्री साहेब, अशा माणसाची गरज आहे का या राज्याला? विचार करा जरा. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही दयाळू आहो, तुम्ही कृपाळू आहो, आणि आमचा पूर्णपणे विश्वास तुमच्यावर आहे मुख्यमंत्री साहेब. अहो, कारण मी भाजपचा न राव, मी तुमचा बूथ प्रमुख पंकजाताईला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलतो. काय करावं? बघितलं का माझ्या सोबत सेल्फी काढतोय गुले, कसा हसतेत बघा. माझे हाल बघून हसलेत मुख्यमंत्री साहेब. आता हे फोटो बघून तरी तुम्ही ठरवा. ते पती फोटो बी काढलेत माझे. आबा बाबा बघा हो, आता माझ्या थोडा जीव राहिला होता शिल्लक, तरी वरून काठीनं मार मारलं मुख्यमंत्री साहेब. आता मी म्हणलं एकदा बोलून घ्यावं तुम्हाला मनातलं. काय व्हायचंय ते होऊ द्या आता. काय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राची लई बदनामी झाली हो, बीडाची लई बदनामी झाली हो, परळीची लई बदनामी झाली हो. मुख्यमंत्री साहेब, बघलं का माझा शर्ट अंगावरचा काढून कसा हसलालीत. गोपीनाथराव बोला. गोपीनाथराव, काय काळजी करू नको संतोष. अरे तुझे सगळे फोटो मी बघतोय. मला अत्यंत दुःख होत आहे संतोष. या महाराष्ट्रातली संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचं काम आम्ही केलं, पण आम्हाला काय माहितीये की माझ्याच घरात मी एक गुंड पोचतोय. संतोष, बघितलं का गोपीनाथराव काय म्हणले? मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती बघा, कोणी काय बी म्हणू, तुम्ही काय बी म्हणू, तुम्ही मात्र ठाम राहा. नकाच घेऊ राजीनामा. त्यांना असंच राहू द्या. 5 वर्ष मुख्यमंत्री साहेब त्यांना मंत्रिपदावर ठेवा. लोक लय नाव घेतील तुमचं. कारण अहो, एवढी चांगली माणसं या समाजात आहेत, एवढी चांगली माणसं, आणि त्याच्यामुळे तर आपलं राज्याचं नाव होलं. बघितलं का माझ्या सोबत कसा सेल्फी काढतात, कसे मला मारहाण करतात. अहो, माता बीडाचा बिहार म्हणलं की राग येतो, परळीचा तालिबान म्हणलं की राग येतो. आणि मग कोण पोचलो? मुख्यमंत्री साहेब, मला एवढं उत्तर द्या, या गुंडांना पोचलं कोणी? याला दोषी कोण आहे? याला दोषी कोण आहे? मला माहिती मुख्यमंत्री साहेब, तुमची अवस्था कशी झाली. हे आहे तुमचं डबल इंजिनचं सरकार. तुम्हाला बी काय करता येईन. इकडे अजितदादा बी म्हणतात नैतिकता पाळून त्यांनी विचार करावा. आता मला सांगा तुम्ही, अहो, ज्यांच्या गावाला नैतिकतेचा कधी स्टाफच आला नाही, आणि तुम्ही काय लोक राव त्यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करताय. मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती मुख्यमंत्री साहेब, माझ्या मारहाणीचे फोटो मोठे मोठे डिजिटल करून 5-5 वर्ष या महाराष्ट्रात लावा मुख्यमंत्री साहेब. लोक धन्यवाद देतील तुम्हाला.
वा 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 वा. मुख्यमंत्री साहेब, आज आज या ठिकाणी काय हाल आहेत बघा. लोक परेशान आहेत मुख्यमंत्री साहेब. तुम्हाला लोकांनी विनंती केली मुख्यमंत्री साहेब. मी तर वारंवार विनंती केली मुख्यमंत्री साहेब. माझा परिवाराचा आक्रोश तुम्ही ऐका मुख्यमंत्री साहेब. मुख्यमंत्री साहेब, काही बी करा, एक काम करा, या भाजपचं नाव बदनाम होऊ देऊ नका, या महायुतीचं नाव बदनाम होऊ देऊ नका. तुम्ही लय हुशार आहो, तुम्ही ज्ञानी आहो, तुम्ही बुद्धिमान आहो. तुम्ही कोणता बी निर्णय चुकीचा घेणार ना, आम्हाला माहिती मुख्यमंत्री साहेब. फक्त माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशा चांगल्या सज्जन माणसांचा राजीनामा आपण नका घेऊ. अहो, खर तर अशा सज्जन माणसामुळेच आपला संपूर्ण महाराष्ट्राचं नाव देश पातळीवर नाही तर अमेरिका, लंडन मध्ये सुद्धा होलले. मी कशाला खोटं बोलू तुम्हाला. देशात नाव गाजले, परराज्यात नाव गाजले, परदेशात नाव गाजले. हो मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा सांगणे, अजितदादाला बी सांगा, म्हणावं जरी दिला राजीनामा नका घेऊ, म्हणावं नका घेऊ राजीनामा. त्यांना असंच मोठे मोठे पद द्या. अहो, यांच्यामुळे तर आपला देश आहे, यांच्यामुळे तर संस्कृती आहे, यांच्यामुळे तर महाराष्ट्र आहे. हो हो, काय सांगायचं तुम्हाला. लय लय नाव घेतात लोक, लोक लय नाव घेतात. आणि खरं सांगू मुख्यमंत्री साहेब, मला तर मनातून वाटतंय बघा, तुम्ही काही ह्यांचा राजीनामा घेऊ नये, यांना राजीनामा मागू नये, यांना असंच मोठ्या मोठ्या पदावर बसवावं. आणि या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जी काही आहे जमापुंजी, आधीच तर महाराष्ट्र कर्जबाजारी, पुन्हा त्याच्यातून उद्योग सगळे बाहेर चालले, कुठं गुजरातला चालले, कुठं इकडे चालले. आता आमच्या बिडाचं तर काही विचारूच नका. आमच्या बिडाकडे तर कोण उद्योजकच येणार नाही, कुठला व्यापारीच येणार नाही. ते म्हणणार आर नगर बाबा काय बी हो. अहो, बघितलो का तुम्ही, 170 पोलीस म्हणतात आमची बदली करा, नग आम्हाला बिडामध्ये. होय, अहो काय सांगायचं तुम्हाला. नाही हो, काय बी म्हणा मुख्यमंत्री साहेब, या जगात खऱ्यानं वागणाऱ्याचं काय बी खरं नाही बघा. या जगात इथं फक्त आता गुंडगिरी. बघलं लोक तुम्ही, लाडक्या बहिणीवर रोज अत्याचार आहेत. अहो, मंत्र्याच्या पोरीला सोडणं गेलेत राव. काय चाललंय मंत्र्याच्या पोरीला. मग आता मला सांगा तुम्ही, त्यांना सुद्धा तुम्ही त्रास देऊ लागलेत हे सगळे तरुण पोरं. काय चालले राजकारण, कोणत्या पक्षाचे आहेत म्हणे, काय सगळं सगळं बघा का नाही. मी वरून सगळं बघलो मुख्यमंत्री साहेब. मी तुम्हाला हात जोडून सांगतो मुख्यमंत्री साहेब, खरंच हात जोडून सांगतो, यांचा राजीनामा नका घेऊ राव. तुम्ही नका घेऊ, तुम्ही बी तुमच्या भूमिकेवर ठाम राहा. हो, मग आपलं बी बाणा आहे, मग आपण बी स्वाभिमानी आहो. उगं कोणी पत्रकारानं मागितलं, उगं कोण सामाजिक कार्यकर्त्यानं मागितलं म्हणून आपण राजीनामा द्यायचा काय, द्यायला लावायचा का? नाही 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 नाही, बिलकुल राजीनामा नाही द्यायचा. आणि नाही घ्यायचा राजीनामा. हो, त्यांना म्हणायचं तुम्ही असंच देशाची सेवा करा, तुम्ही असंच चांगलं काम करा, लोक तुम्हाला पुजतील, तुमचे फोटो घराघरात लावतील. हो, कारण कसं माहिती का, हे सगळे लाडक्या बहिणींचे भाऊ काय त्या राखी पौर्णिमेला हातामध्ये राख्या बांधू बांधू लय 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 गोड दिसला. हो, आता सगळ्या लाडक्या बहिणी म्हणलेल्यात. हो म्हणले माझे भाऊ, खरंच माझे भाऊ आहेत म्हणले. फक्त मुख्यमंत्री साहेब, माझं तुम्हाला हात जोडून एकच सांगणे की मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये कनी एवढा भ्रष्टाचार बोकाळलाय. कुठं बी जावा भ्रष्टाचार, कोणत्या बी खात्यात जावा भ्रष्टाचार, कुठं बी पैसे दिल्याशिवाय फाईलवर येत नाही. तुम्ही किती जरी दरडाऊ सांगितलं, पण एक वाईट वाटलं बरं का मुख्यमंत्री साहेब, तुम्ही OSD ला एक न्याय लावला आणि मंत्र्याला एक न्याय लावला. OSD ला मंत्री PA ला सांगितलं मी दलाली खपवून घेणार नाही. इकडं OSD ला एक न्याय आणि मंत्र्याला एक न्याय. असं नका करू, सगळ्यांची दलाली स्वीकार करा, त्याच्याशिवाय महाराष्ट्र कसा मोठा होईल. OSD ला म्हणायचं तू बी दलाली कर, मंत्र्याला म्हणायचं तू बी पैसे कमव, आमदाराला म्हणायचं तू बी पैसे कमव.
होय, अहो मला सांगा, हे भ्रष्ट मंत्री आमदार त्यांच्या घरात रोज 1-1 किलोची पोहे होते, रोज 1000 कप चहा होते, मग त्यांनी काय सोयाबीन विकून द्यायचा काय चहा लोकाला? हा, मला सांगा तुम्ही. मुख्यमंत्री साहेब, लय दिवसात तुम्हाला बोलायचं योग आला. माझ्या पोटात लय साचील होतं, मी बोलावं बोलावं बोलावं, पण काय करावं. आता जेव्हा काल फोटो बाहेर आले बघा, मी म्हणलं आता एकदा मुख्यमंत्री साहेबाला बोलूनच घ्यावं एकदा. काय काय करतील मुख्यमंत्री, आपण हवं स्वर्गामध्ये. हा, बरोबर आहे का नाही? पण मुख्यमंत्री साहेब, मी तुम्हाला एक सांगतो, मुख्यमंत्री साहेब काय बी म्हणा राव, तुम्ही ना अजित दादा मानलं राव, तुम्हाला नाही म्हणजे नाही घेणार, नाही म्हणजे नाही घेणार, आणि या काय गुन्हेगाराला नाही सोडणार. बरोबर आहे का नाही? लय भारी मंत्री राव, लय भारी मंत्री. सगळे लोक उडालेत, काय भारी मंत्री, लय एकाला बी नाही सोडणार आणि राजीनामा नाही घेणार. लोक लय हुशार झालेत मुख्यमंत्री साहेब. आता तुम्हाला खोटं नाही सांगत, आता तुम्ही बघा ना, तुम्ही आता लागणार आहेत ना मोठ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका, आणि मग तुम्हाला समजेल मुख्यमंत्री साहेब जनतेचा कौल कोणीकडे. हा, खरं सांगू, जनतेला या सरकारबद्दल लय प्रेम वाटलेले, लयच प्रेम वाटलेले. समजे म्हणले सरकार असावं तर असं असावं, सरकार असावं तर असं असावं. कोणी किती बी भ्रष्टाचार करू, कोणी किती बी गुंडागिरी करू, कोणी किती बी खंडणी मागू, नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही घ्यायचा राजीनामा. हो, कारण कसं आहे, आपलं एकच ब्रीद वाक्य होय. बरोबर आहे का नाही? देश मोठा झाला पाहिजे, राज्य मोठं झालं पाहिजे, आणि हे मंत्री आमदार गबर झाली पाहिजेत. आता तुम्ही तरी काय करणार मुख्यमंत्री साहेब? तुमचं आहे डबल इंजिनचं सरकार, त्यामुळे तुमचं बी हात जरा बांधले गेलेत. तुम्ही ढकुलला लाव अजितदादावर, अजितदादा ढकुलले ते मंत्र्यावर. मंत्री म्हणते बाबा मला तर बोलताच येत नाही, आता म्या काय करू? आता समजा अवघड झालंय बघा. आपण आता म्या एक तुम्हाला बोलतो, ऐकता का? माझं ऐका, नकाच घेऊ राजीनामा, होऊन जाऊ दे एकदा काय व्हायचंय ते. खरं सांगू, एक नाही, हे पत्रकारांना नाही काही काम, या सामाजिक कार्यकर्त्यांना नाही काही काम. उठलं सुटलं की टीका, बरं तुम्हाला नाही येळ. बरोबर आहे कोणी? काल स्थानाजी सावंतला तुम्ही मीटिंगवर बसवलं राव, एवढ्या मोठ्या माणसाला. मला बघून लय आश्चर्य वाटलं. हो, आणि तुम्हाला खरं सांगू, पवार साहेबाला मी म्हणलो, शरद पवार साहेबाला म्हणलं, काय बोलू नका साहेब, तुम्ही काय मागू नका राजीनामा बिजनामा. इथं कशा आता नीतिमत्ता नावाचा विषय राहिलाय का आता? होय मुख्यमंत्री साहेब, तुम्हीच सांगा. नीतिमत्ता आता हे बोलून 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 गोळून गेली लोकांनी नीतिमत्ता सगळ्या. आता गेला पहिला काळ, गोपीनाथराव मुंडेचा काळ गेला, विलासरावचा काळ गेला, RR पाटलाचा काळ गेला, अशी चांगली निलंगेकर साहेबाचा काळ. कुठं एवढीशी मार्ग वाढविलेली अखराचा आरोप झाला, क्षणात पट्ट्यान राजीनामा देऊन टाकला. शिवराज पाटलाला कुठं कपडे बदलायचा आरोप झाला, क्षणात राजीनामा देऊन टाकला. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.